नमस्कार. यावल तालुक्यातील डोंगरकोठरा येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रभाकर राणे यांची निवड झालेली आहे आणि विशेषतः बिनविरोध निवड झालेली आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं सोज्वळ मनमिळावू आणि एक साधं सुद्धा असं व्यक्तिमत्व राणेजींचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. राणेजी, आपल्या T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. नमस्कार. एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे राणेजी, आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते. बरं, आपण विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आपली निवड झालेली आहे, वर्णी लागलेली आहे. काय सांगाल निवडीच्या संदर्भात? निवडीच्या संदर्भात मी असं सांगेल की मी सहकार क्षेत्रामध्ये गेल्या 40-42 वर्षापासून काम करतोय आणि एक माझी अशी इच्छा होती की आयुष्यामध्ये आपण एक सहकार क्षेत्रामध्ये म्हणजे विकास सोसायटीमध्ये काहीतरी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळावी असं अशी इच्छा होती त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे. म्हणून मग मी या मागच्या आमच्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक आपले जे निवडणूक लढवायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळालं. आणि गावातील शाखेमध्ये आमच्या JDCC बँकेच्या शाखेमध्ये सुद्धा मी काम केलेलं होतं. तळागाळातील लोकांच्या प्रत्येकाचे समाजाचे संबंध आलेले होते आणि मला सहज इथे यश मिळालं त्याच्यामध्ये. बरं, तुमची जे विकास सोसायटीचे जे सदस्य आहेत ते कितीची बॉडी आहे? 13 लोकांची आमची पंचकमिटी आहे पूर्ण. बरं, निवडीच्या संदर्भामध्ये म्हणजे तुमचं सर्वानुमते निवड झाली आहे का? चेअरमनपदी सर्वानुमते निवड झालेली आहे, एकमत म्हणजे बिनविरोध झालेली आहे. म्हणजे आपला एकमेव अर्ज होता आणि होता त्याच्या माध्यमातून आपली बिनविरोध निवड झाली. म्हणजे सर्वांनी एक पसंती दर्शवली. बरं, या निवडीच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगाल? फ्युचरमध्ये आपली जे सहकारी संस्था ज्या असतात विकास सोसायट्या यांचं मेन टार्गेट जे असतं किंवा आपल्या सभासदांना पीक कर्ज वाटप करणे हे असतं आणि ते प्रत्येकाला सहजासहजी मिळावं, कुठल्याही प्रकारचे फिरवा व्हायला नको पाहिजे आणि 1-2 फेरीमध्येच त्यांना पूर्ण कर्ज त्यांच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजे असं आपलं एक टार्गेट राहील. त्याच्यानंतर आपली विकास संस्था जास्तीत जास्त सक्षम व्हायला पाहिजे हे आमचं त्याच्यामध्ये आमचं विजन राहील. बरं, आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी आपण काय, आपली भूमिका काय राहणार आहे? उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी नाबार्ड बँकेच्या माध्यमातून आम्ही गोडाऊन बांधकाम करून एक धान्य म्हणजे कोल्ड स्टोरेज सारखं स्टोअर करण्यासाठी, शेतकऱ्यांचा माल साठवण्यासाठी त्यांची सुद्धा सोय होईल. आपल्याला त्याच्यामध्ये 2 पैसे उत्पन्न मिळू शकते आणि संस्था सक्षम होऊ शकते असं आमचं एक प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. बरं, आपल्या विकास सोसायटीला काही कर्ज वगैरे आहेत का आपल्या विकास सोसायटीवर? नाही, कर्ज असं वैयक्तिक कर्ज काहीच नाही. आपण शेतकऱ्यांना जे कर्ज देतो ते आपण नाबार्ड बँके आपल्या JDCC बँकेकडनं घेतो. JDCC बँक आणि सभासद याच्यामध्ये मीडिएटरचं काम आपली संस्था करते, मध्यस्थाचं काम, वसुलीचं आणि वाटपाचं दोघं काम आपली संस्था करते. त्याच्यामध्ये 1-2% मार्जिनवर आपला व्यवसाय आहे. त्या व्यवसायामध्ये 2% मार्जिनमध्ये आपल्याला सर्व खर्च भागावे लागतात आणि याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला खर्च म्हणजे खर्च करण्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला स्त्रोत निर्माण करावे लागतात संस्थेकडे. म्हणजे आपल्या विकास सोसायटीला प्रगती पथावर कशी जाईल आणि प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल करेल यासाठी आपण सदैव तत्पर राहणार आहोत. राणेजी, अजून एक प्रश्न महत्वाचा मी विचारू इच्छितो की आपल्याकडे जे शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे? म्हणजे दिलासा म्हणजे पैशाच्या बाबतीत दिलासा म्हणजे त्यांच्याकडे काही कर्ज वगैरे, त्यांना लोन वगैरेच्या संदर्भामध्ये? नाही, लोन म्हणजे आपण लोन देणं तर आता आपला व्यवसाय आहे समजा विकास संस्थांचा, तर तो जास्तीत जास्त लोकांना सभासद करून घ्यायचं आणि त्यांना कर्ज वाटप करायचं हे आमचं दरवर्षाचं टार्गेटच असतं. जास्तीत जास्त नवीन सभासद करून घ्यायचे, जे सभासद ऑलरेडी संस्थेचे नाही आहेत त्यांना सभासद करून घ्यायचे आणि त्यांना कर्ज वाटप करायचे. आणि आपण एक सांगाल की आपण याच्या आधी आपण कोणकोणते पद भूषवलेली आहेत? नाही, तसं कुठले पद वगैरे घुसवलेले पहिल्यांदाच विकास संस्थेमध्ये मी आलो. बाकी बँकेमध्ये क्लर्क पासून तर मग ब्रँच मॅनेजर, शाखा व्यवस्थापक वगैरे, ब्रँच मॅनेजर असं, नंतर बँकिंग ऑफिसर म्हणून काम केलं, इन्स्पेक्टर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मधुकर सहकारी साखर कारखाना असताना गोडाऊन कीपर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तिथे मी. आणि नंतर मग इकडे आता फील्ड ऑफिसर आणि विभागीय उपस्थापक म्हणून काम पाहतोय आता. म्हणजे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवरती
कदाचित आपली विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. हो, हो. बरं राणेजी, आपण सोसायटीमध्ये या निवडीच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल? निवडीच्या माध्यमातून संदेश हा देईल की आमची संस्था जास्तीत जास्त सक्षम कशी होईल याचा आम्ही जास्तीत जास्त विचार करू आणि सर्व संचालक मंडळ मिळून संस्था भक्कम करण्याचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे भक्कम आणि त्याला उत्पन्नाचा स्रोत एक चांगल्या प्रकारे निर्माण करून हो. प्रगती पथावर कशी त्याला याच्यासाठी वाटचाल हो, करणार. हो. राणेजी, हे जे आपल्याला चेअरमन पद मिळालेलं आहे हो. आणि एक तुमच्यावरती एक अभिनंदनाचा वर्षा होतो आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हम्म. तर याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, काय सांगाल? नाही, चेअरमन पदाच्या निवडीचं श्रेय तर आमच्या संचालक मंडळाला जाईल, पण संचालक म्हणून निवडून येण्यासाठी आमच्या संस्थेचे जे सभासद आहेत ज्यांनी आपल्याला मतदान करून आपल्याला मतदान निवडून दिलं त्या लोकांना त्याचं श्रेय जातं. बरोबर. शेतकऱ्याला श्रेय जातं सर्वांना. हे होते प्रभाकर राणे आणि त्यांना डोंगर कोठरा या ठिकाणचे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्याकडून या चेअरमन निवडीच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.